मी प्राध्यापक LB गायकवाड आज आपल्याशी सत्संग केला पाहिजे या विषयावर बोलत आहे. सत्संग म्हणजे काय, तर आपल्याला असं लक्षात येईल की सत्संग म्हणजे फक्त आणि फक्त चांगुलपणा. हा चांगुलपणा आपल्याला आपल्या जीवनात करायचा असतो. पदोपदी आपला संबंध शेजाऱ्यांशी, घरातल्या लोकांशी, बाहेरच्या लोकांशी येत असतो आणि अशा ह्या संबंधामध्ये आपण सत्संग केला पाहिजे. आता सत्संग म्हणजे काय, तर चांगला संग, चांगली मैत्री, चांगलं बोलणं, चांगलं राहणं, प्रत्येक गोष्ट आपण चांगलीच केली पाहिजे असं आपल्याला सत्संगातून दिसून येतं. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे, बरेच लोक हे आपल्याला करताना दिसत नाही. त्यांना असं वाटतं की चांगुलपणा म्हटला म्हणजे काहीतरी वेगळीच एक ॲलर्जी आहे. हा चांगुलपणा फार चुकीचा आहे आणि याच्याने नुकसान होतं. परंतु नाही मित्रहो, चांगुलपणाने अजिबात नुकसान होत नाही. उलट चांगुलपणाने आपल्या जवळची संपत्ती अजून खूप वाढत असते. हीच एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाने सत्संग केला पाहिजे. चांगलं बोलणं, चालणं, वागणं, राहणं एवढं काही विकत आणावं लागतं का? आपल्या जवळच आहे ना सगळं. आपल्या मनाला आपल्याला तशा प्रकारचं वळण लावावं लागेल आणि तसं आपल्याला राहावं लागेल. बस एवढंच करावं लागेल. आता बघा, सूर्य तापतो, काही मागतो आपल्याला, पाऊस येतो, पडतो, काही मागतो आपल्याला, नदी आपल्याला पाणी देते, काही मागते आपल्याला नाही. म्हणजे निसर्ग कोणत्याही प्रकारची गोष्ट आपल्याकडून घेत नाही आणि आपल्याला खूप काही देऊन जातो. ह्या अशा सगळ्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे आणि त्यातून आपण निसर्गमय जीवन जगलं पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं. आणि म्हणून सत्संग म्हणजे एक प्रकारे चांगलं वागणं, एक प्रकारे चांगलं वागणं. आता कसं आहे, आपण चांगलं वागलो समोरच्याशी का तो आपल्याशी चांगलं वागेल? आपण समोरच्याला शिवी दिली, तो आपल्याला शिवी देईल. बरोबर आहे ना? म्हणून आपण सत्संग करणं म्हणजे प्रत्येकाशी अतिशय माणुसकीने, मानवतेने वागलं पाहिजे असं या ठिकाणी सांगावंसं वाटतंय. आणि चांगलं वागण्यातून काय होईल, तर आपल्या दररोजच्या ज्या ॲक्शन्स असतील, आपल्या कृती असतील, ह्या आपल्या कृती उत्तमाच्या होतील आणि उत्तमाच्या कृती झाल्या म्हणजे याला शास्त्रामध्ये कर्म असं म्हटलं जातं, कर्मवीर असं म्हटलं जातं. आता अनेक कर्मवीर आपल्यामध्ये होऊन गेलेले आहेत आणि म्हणून आपण कर्मवीर का होऊ नये? आपण कर्मवीर होणार नाही कदाचित, परंतु आपण एखादा धर्मवीर होऊ, आपण एखादा छोटासा लहानसा आधुनिक कर्मवीर होऊ. अशा गोष्टी आपल्या पण होऊ शकतात, म्हणून हे करणं फार गरजेचं आहे. आणि आपण जर हा सत्संग केला तर काय होईल माहिती आहे आपल्याला? आपल्याला शत्रूच उरणार नाही. प्रत्येक जण आपला मित्र होईल आणि प्रत्येक जण जर आपला मित्र झाला तर सांगा आपल्याला काय त्रास आहे? आणि मित्र हो, सर्वात महत्त्वाचं आपलं शरीर आहे. कारण आपलं शरीर चांगलं राहिलं तर आपण चांगलं राहू शकतो. आता विचार करा, तुमच्याकडे गडगंज अशी संपत्ती आहे, तुमच्याकडे विमानं आहेत, तुमच्याकडे अगदी करोडोनं संपत्ती आहे, तुम्ही जगात सर्वात श्रीमंत आहात आणि तुम्हाला शरीर चांगलं नसेल, तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर तुमचा काय फायदा? कुठून तो पैसा तुमच्या कामा येईल? तुम्ही कोणत्याही दवाखान्यात गेलात तर कोणताही डॉक्टर तुम्हाला बरं करू शकणार नाही. आणि म्हणून आपलं शरीर चांगलं राहिलं पाहिजे. आणि हे शरीर कशाने चांगलं राहील, तर ह्या सत्संगाने. अतिशय सत्संग हा आपल्याला शरीर चांगलं देईल आणि म्हणून आपण सत्संग केला पाहिजे असं या ठिकाणी वाटतं. म्हणून लहानापासून अतिशय मोठ्यापर्यंत हा प्रत्येकाने सत्संग करावा असं या ठिकाणी जाणवत आहे. आणि अशा सत्संगातून काय होईल माहिती आहे का आपल्याला? आपली मानवता वाढेल, आपली माणुसकी वाढेल, आपण एकमेकांवर प्रेम करायला लागू, एकमेकाचं
जीवन आपण समजून घेऊ आणि कसल्याच प्रकारचे हेवे दावे, अभिमान, मत्सर, काम, क्रोध, लोभ, मत्सर ह्या गोष्टी अजिबात आपल्यासमोर राहणार नाही. आणि म्हणून यासाठी सांगावंसं असं वाटतं की आपण मनाचा मोठा निश्चय केला पाहिजे. कारण सगळ्या गोष्टी ह्या फक्त मनावर आहे. कारण मन हे एखाद्या पाखरासारखं आहे. क्षणात इथं असतं तर क्षणात ते अमेरिकेला असतं. तर असं हे मन आहे आणि ह्या मनाचा निश्चय होणं गरजेचं आहे. मन हे एखाद्या प्राण्यासारखं असतं बघा. कारण आपण प्राण्याला जर शिकवलं तर प्राणी आपण म्हणू तसं करत असतं. आणि म्हणून आपल्या मनाला आपण जर शिकवलं तर आपल्याप्रमाणे हे मन करू शकतं. कारण मनाला जसं सांगू तसंच ते करतं. आणि म्हणून मनाला आपण हे सगळं शिकवलं पाहिजे. त्याला सत्संग शिकवला पाहिजे. मनाचा मोठा निश्चय आपण केला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला जर स्वतः जमत नसेल तर एखाद्या सत्संगात जाऊन आपल्या मनाला आपण स्थिर केलं पाहिजे असं या ठिकाणी वाटत आहे. स्वतः उत्तम वागणं आपण सुरू करावं. कारण उत्तम वागण्याने काही आपलं जात नाही, आपल्याला काही द्यावं लागत नाही, काही लोकांना मागावं लागत नाही. आपलंच आयुष्य आपण सुधारत असतो. आणि मनाला एकदा सवय लागली की ती कायमची लागते. तर अशा प्रकारे आज आपण सत्संग केला पाहिजे या विषयावर बोललो. हा छोटासा व्हिडिओ मी आपल्याला देत आहे. कसा वाटला ते मला सांगायचं आहे, कमेंट करायचे आहेत आणि मित्रमंडळींमध्ये हा व्हिडिओ खूप खूप शेअर करायचा आहे. थांबतो. नमस्कार.